चला तर आज बनवूया मूग दाल कचोरी. हॉटेल सारखी घरी बनवूया. मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये थोडी ओवा टाकलेला आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल मी थंडच टाकलेलं आहे. 3 चम्मच तेल टाकले आणि ह्याला छान हाताने मिक्स करून घेऊया. पूर्ण ते ओलं होतपर्यंत छान बघा किती छान झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घट्टसा आटा तयार करून घेऊया. आटा आपला तयार झालाय. ह्याला 10 मिनिटं ठेवूया झाकून. मूग दाल मी आधी भिजू टाकलेली होती, 2 तासाला भिजवलेली आहे. ह्याला थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदरी पिसून घेऊया. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये टाकूया थोडं जिरं, थोडी सोप, थोडं हिंग टाकलेला आहे. धने थोडे दरदरी पिसलेले धने टाकलेले आहे खडे. ह्याला थोडं पकू देऊया. याच्यामध्ये टाकले 2 हिरवी मिरची. ह्याला छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये टाकले 2 चम्मच बेसन. बेसन पण छान पकू देऊया. ह्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे. ह्याची छान स्मेल सुगंध येईपर्यंत ह्याला परतून घेऊया. आता याच्यामध्ये टाकूया सुके मसाले. मी थोडी हळदी पावडर टाकलेला आहे, थोडं लाल तिखट, थोडी धने पावडर आणि थोडं नमक टाकलेलं आहे. ह्याला छान मिक्स करून घेऊया. आणि जे आपण दालचा पेस्ट तयार करून ठेवला होता तो टाकूया आणि ह्याला छान परतून घेऊया. ह्याला कंटिन्यू चालवत राहायचं आहे. छान झालेला आहे मसाला. याच्यामध्ये मी थोडी साखर टाकली आहे आणि अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. कचोरीचे सारण तयार आहे. आता बनवूया कचोरी. तर मी ते कचोरीच्या सारणचे छोटे छोटे बॉल करून घेतले होते, ते याच्यामध्ये भरलेले आहे. छान असे घट्ट असे भरून घ्यायचे आहे. ह्याला छान पॅक करून घ्यायचे चारही साईडने आणि हातेलीच्या साह्याने ह्याला थोडं दाबून घेऊया. पुरेसे शिप्स झालेलं आहे. आता थोडं कोमट तेल घेतलेलं आहे. तेल एकदम गरम केलेलं नाही आहे मी, थोडं कोमट आहे. त्याच्यामध्ये टाकूया पूर्ण कचोरी आणि छान याला आलटून पलटून पकू देऊया. अशा पूर्ण कचोऱ्या मी सर्व पलटून घेतलेल्या आहे. गॅसची फ्लेम एकदम मीडियम आहे. अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पकू देऊया. बघा किती मस्त फुगलेले आहे आणि कलर पण छान आलेला आहे. तुम्हाला तोडून दाखवते बघा. तर झाली आपली कचोरी तयार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.